जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, मी सचिन बेळगावकर तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा तिसरा पार्ट आहे आपला पेंटिंगचा. तुम्हाला दाखवतो आता. आपण आज पूर्ण फायनल करणार आहे. डिटेल्स तुम्हाला दाखवतो कशी काय करायची ते काय नाही. आणि आपल्या ब्लॉगमध्ये कोण नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आवडल्यावरती आपल्या ब्लॉग लाईक शेअर वगैरे सगळंच करा. आणि आता दाखवतो तुम्हाला आपली पेंटिंग. आता स्टार्ट करतो मी, तर बघत जावा.
तुम्ही थीम बघता आता आपण जी सीन दाखवली आहे ती आपली पहिली थीम थोडी ड्रॉइंग वेगळी होती, तर आपण काय केलेलं आहे थोडे चेंजेस केलेलं आहे. थोडं डोंगर दाखवलेलं आहे, त्याने पाणी येताना दाखवण्यामधून. आता खडकाळात तुम्ही लाल दगडांचे डोंगर बघितले असतील, ते दगड दाखवलेले, डोंगर दाखवलेले आहे. आणि छोटीशी जर सीन पण बनवलेली आहे, दगडांच्या यामध्ये बोट दाखवलेली इकडे. आणि तिथून त्या बोटीला असं दाखवलं, थोडंसं बोटीला अजून डिझाईन करणार आहे. आणि हा जो पाणी आहे तो जमा होताना दाखवला आहे आपण. हा पाणी इथे पडताना दाखवलं आहे दगडावरती. थोडंसं अजून चेंजेस करणार आहे आपण. आणि इथून झाड दाखवून दिलं, 2 किंवा 1 झाड दाखवलं, जेणेकरून तो थोडासा 3D मध्ये वाटला पाहिजे. थोडासा 4 सेकंद परत तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आपलं काम पूर्ण झालेलं आहे. आता जरासा प्रॉब्लेम एक झालेला की व्हिडिओ चालू असताना जरा चार्जिंग उतरलेली मोबाईलची, त्यामुळे व्हिडिओ दाखवू नाही शकतो. व्हिडिओ काय दाखवू नाही शकलो पुढच्या कामाचे. दगडांची इकडे आपण शॅडो पण दाखवलेली आहे बघा, इकडे शॅडो दाखवले दगडांची. आणि इथं जरा पाणी आहे आणि तिथून पाणी येताना दाखवलेलं आहे पुढे. मित्रांनो, पेंटिंग बघितली तुम्ही, तर तुम्हाला आवडले असेल नक्की. आता पूर्ण झालेली आहे, तर आवडल्यावरती लाईक शेअर वगैरे आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर आपले ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही कारण की जास्तीत जास्त शेअर केल्यावरती जर फायदा आहे. कारण की आपले काही कलाकार आहेत तर ते पण बघणार आहेत, तर त्यांना पण बघून त्या काहीतरी शिकतील ते. तर पॅसेजचा लुक जरा चांगला वाटतो त्याच्यावरती. तर असेच राहा आपले ब्लॉग बघा. तर पुन्हा भेटेल तुम्हाला. आणि चला आणि बोलतं काय आहे कम्प्लीट झालं ना, तर बघायला जरा नवीन वाटलं. फोटो खेचा आयला बघितलं, आता फोटो खेचायला सांगतो मला. फोटो खेचू हां फोटो खेचू हां ठीक आहे थांब फोटो खेचतो. आता बघितलं बेबी सेटिंगमध्ये पण आला, बघितलं त्याला काहीतरी वेगळं दिसलं. परत तो फोटो खेच बघितला तर फोटो तुम्ही आता बघितला असेल. त्याला फोटो खेचायचा तर तिथं जाऊन उभं राहणार. काय झालं अंश?
हां, गाडी अशी फिरवायची. तर नमस्कार मित्रांनो, आपला आज पेंटिंग तुमची आपलं फायनल झालेली आहे. तर कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आवडल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. हे सबस्क्राईब जास्तीत जास्त करा, कारण की असे वॉल पेंटिंग वगैरे आपल्या ब्लॉगमधून काही आपल्या सबस्क्रायबर जुने आहेत, तर त्यांना माहिती आहे की आपल्या ब्लॉगमध्ये काय काय क्रिएटिव्हिटी आणि कलाकृती आहेत. आणि पेंटिंग वॉल पेंटिंग वगैरे सगळ्या प्रकारचे आहेत, जेवढे तुम्ही बघाल तेवढे. आणि आपल्याकडे डेकोरेशन वगैरे आता गणपतीचे पण डेकोरेशन वगैरे सुरू होतील काम लवकरात लवकर. ते पण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटतील. ते आधीच मी सांगतोय, कारण की आपल्या ब्लॉगमध्ये आता कोण नवीन आले असतील तर त्यांना नंतर माहिती नाही पडणार की आपल्या ब्लॉगमध्ये काय काय. त्यामुळे मी सांगतोय की कंटिन्यू आता मी 1-2 दिवसात सांगतच राहणार, कारण की आता सध्या ह्या टायमाला काहीतरी ऑगस्ट सप्टेंबरला गणपती आहेत परत. तर त्याच्यानंतर काही लोकांना डेकोरेशन वगैरे बनवायसाठी पण आपले ब्लॉग बघायला भेटतील. तुम्हाला डेकोरेशन आपण कोणते कोणते बनवतो, कसे काय ते आपले ब्लॉग बघत राहा. आणि आता आजची जी पेंटिंग आहे आपल्या वॉल पेंटिंग, ही एपेक्स कलरमध्ये बनवली आहे. आणि जे मल्टी कलर घेतलेले आहेत ते ॲक्रेलिकमध्ये घेतलेले आहेत, ॲक्रेलिकमध्ये. तर ते नक्कीच बघा तुम्ही. तर आपले ब्लॉग कोणत्या प्रकारचे तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असेल पेंटिंगमध्ये, तर मला तुम्ही कमेंट करू शकता आणि विचारू शकता कुठच्या पण गोष्टी. तर मी 100% तुम्हाला कमेंट करेन, रिप्लाय देईन की कसं काय असतं ते आयडियाज त्याची. तर आजचा ब्लॉग इथं संपवतो. तो भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.